आणि तो सूर्यप्रकाश घेण्यासाठी भरपूर सारा पालासुद्धा त्या आपल्या कोणत्याही क्रॉपमध्ये अवेलेबल पाहिजे असतो. म्हणजे थोडक्यात आता कारल्याचं जर उदाहरण घेतलं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, कारल्याच्या वेळेला भरपूर सारा पाला आहे. आता ह्या ठिकाणी आपण जर याचे ब्रँचेस जर लवकर कट केले असते तर याचा पाला बराचसा 50% पाला निघून गेला असता. म्हणजे मला थोडक्यात काय सांगायचं, ज्यावेळेस आपण सोलर पॅड आपण जे घरावरती बसतो आणि त्याला जी एनर्जी घेण्याची जी ताकद त्या पॅनलमध्ये पूर्ण असते आणि त्यानंतर आपला बॅटरी संच जसा चार्जिंग होत असतो त्याच पद्धतीनं तेवढा पाला आपल्या झाडालासुद्धा अवेलेबल असणं गरजेचं असतं. म्हणजे मला थोडक्यात सांगायचं ह्यावरती 100 पानं आहे आणि पानांची रुंदी जर मोठी असेल नक्कीच तुमचं काम त्या ठिकाणी जीवनसत्व अन्न रस तयार करण्याचं काम त्या ठिकाणी नक्कीच आपलं झपाट्याने होणार आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आपला आहे कारल्याचे जे ब्रँचेस आहे ह्या कट कशा करायच्या, का करायच्या आणि केल्यानंतर त्याचा काय फायदा आहे या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. शेतकरी मित्रांनो, मागचे जे शेड्यूल आहे तुमचं वॉटर सोल्युबल असेल किंवा ड्रिचिंग असेल किंवा ट्रे ड्रिचिंग असेल, हे सर्व शेड्यूल मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं. मित्रांनो, हा जे आपल्या आज कारले झालेली आहे साधारणतः 25 दिवसाचे कारले झालेले आहे. या ठिकाणी 25 दिवस ह्या कारल्याच्या प्लॉटला पूर्ण झालेले आहे. या 25 दिवसामध्ये आपण थोडंफार कारल्याचं फ्रूट सेटिंग या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहे. आत्तापर्यंत ड्रीपमधून कोणत्याही प्रकारचं वॉटर सोल्युबल याला एकही दिलेलं नाही. आता इथून पुढं आपण वॉटर सोल्युबलचं मॅनेजमेंट करतो आहे. पण त्या अगोदर आपण ह्या फुटवा जो वाढलेला आहे, अतिरेक वाढ झालेली आहे, अतिरेक ब्रँचेसची जी वाढ झालेली आहे ही आपल्याला कट करायची आहे. शेतकरी मित्रांनो, बरेचसे फोन आपल्याला येत असतात की फुटवा कधी कट करायचा, कसा कट करायचा व त्याचा काय फायदा होतो. तर बरेचसे शेतकरी मी जर फुटवा कट करायला सांगितला तर निघालेला फुटवा साधारणतः 1-2-4 इंच जर फुटवा बाहेर निघला का लगेच कट करत असतात. शेतकरी मित्रांनो, तसं अजिबात आपल्याला करायचं नाही. ज्यावेळेस कारल्याची जी वाढ होत असते ही प्रकाश संश्लेषण क्रिया ही शेतीमालातील प्रत्येक पिकाला महत्त्वाची असते. आपल्या जे शेड्यूल असतं, आपले जे प्रॅक्टिस असते याच्यामध्ये 80% भाग हा निसर्गावरती सुद्धा डिपेंड असतो. सूर्यप्रकाशामध्ये भरपूर सारे जीवनसत्व त्यामध्ये तयार करायची क्षमता त्या सूर्यप्रकाशामध्ये आहे आणि तो सूर्यप्रकाश घेण्यासाठी भरपूर सारा पालासुद्धा त्या आपल्या कोणत्याही क्रॉपमध्ये अवेलेबल पाहिजे असतो. म्हणजे थोडक्यात आता कारल्याचं जर उदाहरण घेतलं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, कारल्याच्या वेळेला भरपूर सारा पाला आहे. आता ह्या ठिकाणी आपण जर याचे ब्रँचेस जर लवकर कट केले असते तर याचा पाला बराचसा 50% पाला निघून गेला असता. म्हणजे मला थोडक्यात काय सांगायचं, ज्यावेळेस आपण सोलर पॅड आपण जे घरावरती बसतो आणि त्याला जी एनर्जी घेण्याची जी ताकद त्या पॅनलमध्ये पूर्ण असते आणि त्यानंतर आपला बॅटरी संच जसा चार्जिंग होत असतो त्याच पद्धतीनं तेवढा पाला आपल्या झाडालासुद्धा अवेलेबल असणं गरजेचं असतं. म्हणजे मला थोडक्यात सांगायचं ह्यावरती 100 पानं आहे आणि पानांची रुंदी जर मोठी असेल नक्कीच तुमचं काम त्या ठिकाणी जीवनसत्व अन्न रस तयार करण्याचं काम त्या ठिकाणी नक्कीच आपलं झपाट्याने होणार आहे. आणि हा पाला आपल्याला ते काम थोडंफार आपलं झालं का त्यानंतर आपल्याला तो कट करायचा आहे. म्हणजे काय होतं, ते जर पाला आपण लवकर कट केला तर त्याची वाढ खुजते, जलद गतीने जी वाढ होण्याची ती मंदावते पाला लवकर कट केल्यानंतर. त्याच्यामुळं पाला थोडासा वाढवून द्यायचा आहे. साधारणतः तुम्ही या ठिकाणी कारल्याची जी खालचे ब्रँचेस आहे साधारणतः 2 फुटापर्यंत 1.5 ते 2 फुटापर्यंत या ठिकाणी वाढलेले आहे. आता या ठिकाणी या ब्रँचेसचं काम झालेलं आहे. काय होतं, ज्यावेळेस आपण याचं पण संगोपन करतो, ज्यावेळेस खालचा फुटवा पण धरला जातो त्यावेळेस नक्की शेंड्याची जी होणारी वाढ असते ही कमी होते. त्याचा अन्नरस खालीच वाटला जातो आणि मग खाली जे 2-2, 4-4 कारली लागतात आणि त्यावरती तो प्लॉट थांबून जातो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साधारणतः याचे फुटवे आपले 1 फुटापर्यंत या फुटव्यांची लांबी झालेली आहे. आता ह्या 1 फुटापर्यंत याची लांबी झालेली आहे. म्हणजे काय होतं आहे, अन्नरस सगळा आता खाली डायव्हर्ट होतो आहे, वरती जायला तयार नाही. आता ह्या टायमाला आपल्याला त्याचा फुटवा या ठिकाणी कट करायचा आहे. आता याचा फुटवा कट केल्यानंतर हा सर्व अन्नरस वरती जाणार आहे आणि साधारणतः हा फुटवा आपल्याला 1 ते 1.5 फूट हाईटपर्यंत जेवढा फुटवा आहे तेवढा सगळा काढून घ्यायचा आहे. 1 ते 1.5 फुटापर्यंत हा सर्व फुटवा आणि त्याचा पाला असलेला सगळा कट करायचा आहे. त्याच्याने काय होतं, जमिनीपासून त्याचा संपर्क तुटला जातो. नक्कीच त्याचा अन्नरस वरच्या ब्रँचेसला भेटतो, उत्पन्नावरती भरपूर वाढीव भेटतं आपल्याला. आणि त्याचा मातीपासून संपर्क तुटल्यामुळं जे मातीमध्ये जे नको असलेल्या बुरशी असतील, कीटक असेल याचा आपल्या त्या पानापर्यंत संपर्क येत नाही, त्याचा संसर्ग त्या ठिकाणी होत नाही. नक्कीच रोगाला प्रतिबंध आपण त्या ठिकाणी घालू शकतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साधारणतः आपल्याला ह्या कारल्याला छोटे छोटे फ्रूट याच्या पूर्ण पेऱ्याला या ठिकाणी लागलेलं आहे आणि भरघोस असं उत्पन्न काढण्याचं आपलं टार्गेट या ठिकाणी आहे. फक्त काळजी आपल्याला ज्यावेळेस घ्यायची, फक्त काळजी घेताना आपल्याला फुटवा कट करताना साधारणतः 1 पेराभर फांती मेन जे झाड आहे
त्याच्यापासून साधारणतः एक पेराभर, एक अर्धा इंच ते 1 इंच अंतर लांब ठेवून आपल्याला त्या ठिकाणी कट करायचं आहे. कट करायचे साधारणतः 1 ते 1.5 फूट या ठिकाणी हा वेल आपल्याला खालून मोकळा करायचा आहे आणि वरती त्याच्या ह्या जाळीवरती, या क्रॉप सपोर्ट नेटवरती त्याचं पांगून द्यायचं आहे. आणि वरती दिल्यानंतर ज्यावेळेस आपली कटिंग होईल, कटिंग पूर्ण त्याची छाटणी झाल्यानंतर आपल्याला एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून एक बुरशीनाशक, त्यामध्ये अँटीबायोटिक एखादं स्टेप्टोसायक्लिन असेल, कास्टोमायसिन असेल, हे त्या बुरशीनाशकामध्ये टाकून आपल्याला त्याचा आल्हाद एक स्प्रे करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे त्या कट केलेल्या फांद्यांमधून आपल्याला कोणताही संसर्ग कोणत्याही विषाणूंचा, बॅक्टेरियांचा त्यामध्ये होणार नाही आणि नक्कीच आपल्या उत्पन्नामध्ये त्यामुळं भर पडू शकते. आता साधारणतः आपला हा प्लॉट 25 दिवसाचा आहे. कोणत्याही प्रकारचं वॉटर सोल्युबल याला खत आपण अजूनपर्यंत तरी सोडलेलं नाही आणि आता इथून पुढं आपण त्याला एक 4-5 दिवसाच्या अंतरावरती एक खताचं शेड्यूल तयार करतो आहे. ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवल. फक्त आजचा विषय एवढाच होता की याच्या ब्रँचेस कशा कट करायच्या आणि का कट करायच्या आणि त्याचा का फायदा, तर नक्कीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.